कर्मचारी आहेत यांना आंदोलन करण्याची का वेळ आली आहे? काय अन्याय तुमच्यावरती? सर्वप्रथम मी जिल्ह्यातील सर्व शेतकरी बंधूंना नमस्कार करतो। शेतकरी बंधूंनो, कृषी विज्ञान केंद्र हे जे आहे हे कृषी तंत्रज्ञानाचं काम शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतं। राहुरी विद्यापीठांतर्गत 4 कृषी विज्ञान केंद्र आहेत आणि या कृषी विज्ञान केंद्राचे जे मूलभूत हक्क आहेत, ज्यामध्ये भविष्य निर्वाह निधी आहे, त्याच्यानंतर प्रवास भत्ता आहे, हा विद्यापीठ प्रशासनाने कमी केलेला आहे किंवा त्याचे जे मासिक जे कपाती आहेत त्या रोखलेल्या आहेत, म्हणजे बेकायदेशीर रित्या रोखलेल्या आहेत। आणि यामुळं एकूण 55 ते 60 कर्मचारी जे 55 कर्मचारी आहेत हे बाधित झालेले आहेत। हे 55 कर्मचारी एकूण 4 कृषी विज्ञान केंद्रांमध्ये काम करतात। तर त्याच्यामुळे हे लोक बाधित झालेले, यांचं भविष्य अंधारमय झालेलं आहे। ही भविष्य निर्वाह निधीची जर कपात झाली नाही तर हे जे कर्मचारी काम करतायत हे निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या हातात काही राहणार नाही। फक्त काम करून त्यांना निवृत्त झाल्यानंतर दुसऱ्यावर कुठंतरी अवलंबून राहावं लागेल। एक निर्वाह निधी जो असतो, कोणत्याही संस्थेला, कोणत्याही शासकीय संस्थेला सेवा दिल्यानंतर निवृत्ती पश्चात त्या व्यक्तीचं उदरनिर्वाह व्हावा, त्याच्यासाठी हा भविष्य निर्वाह निधी असतो। तो राहुरी कृषी विद्यापीठाच्या प्रशासनाने त्याच्या विहित कपाती रोखलेल्या आहेत। मग आता तुमची मागणी काय आहे आणि जर मागणी पूर्ण झाली नाही तर काय पुढची दिशा तुमची असणार? तर आमची एकूण आम्ही हा जो कार्यक्रम, हे जे आंदोलनाची रूपरेषा आहे हे 3 टप्प्यांमध्ये केलेली होती, जी की 14 मेला आम्ही काळ्या फिती लावल्या, 15 मेला आम्ही काम बंद आंदोलन ठेवलं आमच्या कार्यालयामध्ये, आणि आज 20 मेला विद्यापीठाच्या गेटसमोर आम्ही हे धरणे आंदोलन देत आहोत। खरं पाहता या आमच्या ज्या मागण्या आहेत, विशेषतः मूलभूत कोणत्याही कर्मचाऱ्याचे हे मूलभूत हक्क आहे, या जर मूलभूत हक्क प्रशासनाने दुर्लक्ष केलं याच्याकडे तर आम्ही हे आंदोलन आणखी तीव्र करणार आहोत। यामध्ये एक माझ्या जे काही संघटनेचे सदस्य आहेत, कृषी विज्ञान केंद्राचे कर्मचारी आहेत, त्यांनी जे काही ठराव पारित केलेला आहे त्याच्या अनुषंगाने मी सांगू इच्छितो की केंद्र शासनाचा एक रथयात्रा या ठिकाणी 28 पासून सुरू होते आहे। त्या रथयात्रेला हे कृषी विज्ञान केंद्राला प्रमुख भूमिका दिलेली आहे जिल्ह्यांमध्ये। आमच्या मागण्या कृषी विद्यापीठाने पूर्ण केल्या नाही तर ह्या ज्या रथयात्रा आहे त्याच्यावर आम्ही बहिष्कार करणार आहोत।